नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला जॉब करून कंटाळा आला असेल किंवा पार्ट टाइमसाठी काही व्यवसाय करायचा असेल किंवा फुल टाइम बिझनेस करण्याची इच्छा असेल तर मी काही बिझनेस आयडियाज तुम्हाला सांगणार आहे. अशा 5 बिझनेस आयडियाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, जे करण्यासाठी अगदी सोपे आहे आणि आयडियाज तर अशा आहेत ज्यात तुम्हाला जास्त पैसा गुंतवण्याची सुद्धा गरज नाही आणि जास्त कमाईचे हे बिझनेस आयडियाज आहेत. तर तुम्ही विचार करत असाल की असे कोणते व्यवसाय आहेत जे तुम्हाला कमी खर्चात जास्त कमाई करून देऊ शकतात. तर चला मग जाणून घेऊया ते 5 व्यवसाय. तर सगळ्यात पहिला व्यवसाय आहे कोचिंग क्लासेस. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या विषयाविषयी ज्ञान असेल, नॉलेज असेल, जसे गणित, विज्ञान किंवा कोणत्याही विषयाचे जर तुम्हाला ज्ञान असेल तर कोचिंग क्लासेस तुम्ही सुरू करू शकता. तो विषय तुम्ही शिकवू शकता आणि त्याचा व्यवसायामध्ये रूपांतर करू शकता. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमच्या खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता आणि तसेच गृहिणी असाल तर तरीही तुम्ही हा व्यवसाय करू शकता. सुरुवातीला तुम्ही 3 ते 4 मुलं जमा करून त्यांना कोचिंग देऊ शकता आणि त्यानंतर हा व्यवसाय जो आहे तुम्ही वाढवू शकता. मित्रांनो, यामध्ये दुसरा व्यवसाय आहे पापड बनवण्याचा. हा व्यवसाय खास करून गृहिणीसाठी आहे. हा व्यवसाय छोट्या खाणी किंवा मोठ्या स्वरूपात सुद्धा सुरू करू शकता. यात लहान व्यवसायामध्ये तुम्ही सुरुवातीला हाताने पापड तयार करून विकू शकता. त्यानंतर हळूहळू व्यवसाय वाढवून एकतर बाकीच्या आजूबाजूच्या बायांना गोळा करून त्यांच्याकडून तुम्ही पापड तयार करून घेऊ शकता किंवा तुम्ही एक पापड तयार करण्याची मशीन खरेदी करून तुम्ही हा व्यवसाय वाढवून घरी बसल्या हा व्यवसाय करू शकता. मित्रांनो, यामध्ये तिसरा व्यवसाय आहे नाश्ता सेंटर. मित्रांनो, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला खायला लागणार आहे आणि जोपर्यंत त्याला खायला लागणार आहे तोपर्यंत असले नाश्ता सेंटर, हॉटेल असले जे व्यवसाय आहे, जे खाण्याचे व्यवसाय आहेत ते चालूच राहणार आहेत. तर मित्रांनो, त्यामुळे जास्त यामध्ये विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला यामध्ये खर्च सुद्धा कमीत कमी लागणार आहे आणि या व्यवसायाला कधीच मरण नाही. तुम्हाला सुरुवातीला फक्त एक नाश्ता सेंटर सुरू करायचं आहे आणि तिथे तुम्हाला फक्त 3 ते 4 तास काम करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही सकाळी 3 ते 4 तास काम करून तुम्ही दुसरं काम सुद्धा करू शकता. किंवा जर तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. तुम्ही शहरात राहता किंवा गावात राहता तरी हा व्यवसाय तुम्ही करू शकता. मित्रांनो, यामध्ये चौथा व्यवसाय आहे तो म्हणजे किराणा दुकानाचा. मित्रांनो, या व्यवसायाला सुद्धा कधीच मरण नाही आणि हा व्यवसाय सुद्धा तुम्ही कुठेही राहून करू शकता. तुम्ही शहरात राहता किंवा गावात राहता याला काहीच फरक पडत नाही. हा व्यवसाय असा आहे जो गल्ली बोळात चालणारा व्यवसाय आहे. प्रत्येकाला तेल, मीठ, मिरची हे लागतच असते आणि प्रत्येक जण आपल्या जवळच्या किराणा दुकानात जाऊन हा खरेदी करत असतो. त्यामुळे हा व्यवसाय सुद्धा तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. मित्रांनो, यामध्ये शेवटचा व्यवसाय आहे. शेवटचा जरी असला तरी यामध्ये भरपूर असा पैसा तुम्हाला मिळू शकतो. फक्त तुम्ही मेहनत करायला पाहिजे. तर ती आहे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा युग जे आहे तंत्रज्ञानाचा आहे. आपल्या प्रत्येकाजवळ आता मोबाईल आहे आणि सगळ्यांना यूट्यूब तर माहीतच असेल. त्यावर तुम्ही व्हिडिओज पाहता, वेगवेगळ्या रील्स पाहता, वेगवेगळे फोटोज पाहता, सोशल मीडिया चालवता. मित्रांनो, कधी विचार केलाय का याच मोबाईलवरून आपण पैसे सुद्धा कमवू शकतो? तर मित्रांनो, सगळ्यात सोपं पैसे कमवण्याचं साधन आज मोबाईल झाला आहे आणि याच मोबाईलवरून तुम्ही पैसेही कमवू शकता. मित्रांनो, फक्त तुम्हाला यूट्यूबवरती यूट्यूब चॅनल तयार करायचं आहे आणि त्यावरती व्हिडिओज अपलोड करून तुम्ही स्वतःच चॅनल तयार करू शकता आणि त्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता.